नमस्कार, मी जे.पी. बोरिवली स्थानकापासून 6.5 किलोमीटर अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये कान्हेरी गुफा आहेत आणि त्या गुफाला भेट देण्याचा योग आला. आम्ही त्या गुफामध्ये जात असताना आजूबाजूला निसर्गरम्य असं वातावरण होतं. त्या निसर्गरम्य वातावरणात आणि वरून पावसाच्या धारा या निमित्ताने जाताना खूप असा आनंदी निसर्गरम्य असलेला भाग आणि त्या ठिकाणी असलेल्या त्या लेण्या आणि पाऊस हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आणि जिकडे तिकडे हिरवे हिरवे गार असे चित्र या ठिकाणी पहा. हे 2000 वर्षापूर्वी बुद्धाच्या कोरलेल्या ह्या लेण्या आहेत. मला वाटते त्या काळच्या अभ्यास करण्यासाठी माणसांच्या वस्तीपासून अगदी दूर अंतरावर राहण्यास अभ्यास करावा या हेतूने राहण्यासाठी सुविधा व्हावी त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी कोरलेल्या अशा ह्या लेण्या आहेत. खूप अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्याने चढता चढता दमछाक होते. तर ते मनामध्ये एक विचार येत जातो की एवढ्या दूरपर्यंत ही लोक कशी राहत असतील. निसर्गरम्य असं या ठिकाणी झरा वाहताना दिसते, वॉटरफॉल आपण त्याला म्हणतो. आणि जिकडे जावे तिकडे त्या लेण्या कोरलेल्या आहेत. कोणत्याही भागामध्ये आपण जर फिरलो तर त्या फिरलेल्या तेवढ्या भागांमध्ये आपल्याला लेण्या दिसत आहेत. अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. तो एक मनाला विचार येऊन जातो की एवढ्या दूरपर्यंत ह्या लोकांनी कशा प्रकारच्या ह्या लेण्या कोरल्या असतील, त्यांना किती वर्ष लागले असेल आणि नेमके या ठिकाणी येऊन ते काय करत असावेत, कसल्या प्रकारचा अभ्यास असावा हे मनामध्ये येऊन जातं. आणि मग विचारचक्र फिरतं. बघा, हे किती कशा प्रकारच्या ह्या दगडामध्ये कोरलेल्या लेण्या आहेत. आपल्याला एक दगड फोडताना त्याला आकार देताना किती त्रास होतो आणि या ठिकाणी त्यांनी अख्खा डोंगर पोखरून आतमध्ये लेण्या तयार केलेल्या आहेत. त्या लेण्यांचा आस्वाद घेताना बरेचसे या ठिकाणी पर्यटक सुद्धा आलेले आहेत. ही मोठी मूर्ती आहे, सर्वात बुद्धाची मूर्ती, आणि ती अगदी एका दगडात कोरल्यासारखी आहे. भव्य असा मंडप त्या ठिकाणी तयार केलाय दगडामध्ये, म्हणजे खडक फोडून पूर्ण. त्या काळी तर हत्यारं वगैरे व्यवस्थित नव्हती, सुविधा अशा प्रकारच्या नव्हत्या, तरी सुद्धा त्यांनी हे कोरीव काम केलेलं आहे. आणि जगातील पर्यटक या ठिकाणी पाहण्यासाठी येतात आणि या ठिकाणचा अभ्यास करतात की कोणत्या काळामध्ये ह्या कोरलेल्या असाव्यात आणि काय नेमकं या ठिकाणी त्यांनी साध्य केलेलं असेल. काही ठिकाणच्या ह्या मूर्त्या ज्या आहेत तोडलेल्या आहेत, फोडलेल्या आहेत. मनामध्ये एक विचार येऊन जातो, एवढ्या चांगल्या मूर्त्या असताना सुद्धा तर फोडणाऱ्याचा काय उद्देश असावा, नष्ट करण्याच्या पाठीमागचं काय ध्येय त्याचं असावं हे सुद्धा कळत नाही. पण उत्तम अशा प्रकारचा हा निसर्गरम्य वातावरण आणि त्यात ह्या कोरीव लेण्या ह्या इतिहासाची साक्ष घेऊन उभ्या आहेत की हा इतिहास होता. आणि या इतिहासाच्या काळामध्ये जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा, सोन्याचं धूर निघत होता या त्यावेळच्या ह्या लेण्या आहेत. आणि त्याच्यामुळेच संपूर्ण जगाला हेवा वाटत असावा की भारतामध्ये कशा प्रकारचं ज्ञान आहे. कारण नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ हे विद्यापीठ त्या काळामध्ये होती गाजलेली आणि अभ्यास करण्यासाठी ही बाहेरच्या देशामधून ही लोक यायची आणि या ठिकाणचा अभ्यास करायचा की माणसाचा विकास कसा झाला असेल, माणसाला ज्ञान कसं प्राप्त होईल आणि मग इथून पुढे ते पुढचं आयुष्य कसं जगावं हे या लेण्या आपल्याला शिकवतात, सांगतात.
या ठिकाणी चढताना दमछाक होते, पण उत्साह वाढतो आणि नवनवीन काहीतरी बघण्यासारखं वाटायला लागतं मनाला. मन अगदी मोहून जातं आणि आपल्या थकवा हा कधीच पळून जातो, निघून जातो. बघा, ही दगडामध्ये किती कोरीव अशी कारागिरी केलेली आहे. पर्यटकांची खूप गर्दी झाली होती या ठिकाणी आणि उंचच उंच कडा होत्या. त्या कडावरती चढताना सुद्धा थकवा जाणवत नाही. आणि